जळगाव जिल्हा हा उष्णतेच्या बाबतीत संपूर्ण देशात हॉट सिटी म्हणून ओळखला जातो। गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच जळगाव शहराचे तापमान हे 40 वर पोहोचले। त्यामुळे नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागतोय। नागरिकांनी गरज नसेल तर घराबाहेर पडू नये। घराबाहेर पडताना टोपी व रुमालाचा वापर करावा। सोबत पाण्याची बॉटल ठेवावी असं आवाहन वैद्यकीय अधिकारी यांनी केले। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उष्माघात कक्ष देखील तयार करण्यात आले। याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। आज जळगाव जिल्ह्यात जवळपास 40 अंशाच्या वर तापमान तापलेलं दिसत आहे। आपण आहोत जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात। या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला महामार्गावरती वाहतूक ही तुरळक अवस्थेत आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच दुपारच्या वेळेस काम नसेल तर घराबाहेर पडू नका असं प्रशासनाच्या वतीने आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। जळगावकरांनी दुपारच्या वेळेस बाहेर पडणं टाळलेलं दिसत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुपारच्या वेळेस जर अत्यावश्यक काम असेल तर अशा वेळेस बाहेर पडताना टोपी रुमाल याचा वापर करावा आणि मगच बाहेर पडावं असं देखील आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सुचवलेलं आहे। त्याच पद्धतीने सोबत बाहेर निघताना पाणी बॉटल असेल, लिंबू सरबत असेल हे देखील सोबत कॅरी करण्याचे आवाहन देखील या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे। जसं जसं तापमान वाढत आहे तसं तसं जळगाव शहरात नव्हे तर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी शीतपेयाचे स्टॉल देखील लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आरोग्य अधिकाऱ्यांनी या ठिकाणी कुठल्याही प्रकारची उष्माघात रुग्णांची संख्या वाढू नये म्हणून याची देखील महाविद्यालयातर्फे वैद्यकीय महाविद्यालयातर्फे खबरदारी घेतलेली आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।